श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, येणारे 100 तास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा इतिहास लिहिणार आहेत. 15 मे ते 20 मे या 5 दिवसात ब्रह्मांडात अशा काही हालचाली होत आहेत ज्याचा परिणाम थेट तुमच्या नशिबावर होणार आहे. 16 मेची ती भयानक अमावस्या, 17 मेचा पवित्र गंगा दशहरा आणि 19 मेची विनायक चतुर्थी हे केवळ सण नाहीत, तर तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि संकटांना मुळासकट उपटून टाकण्याचे 3 महायोग आहेत. मेष राशीच्या जातकांनो, ज्योतिषाच्या मते असा दुर्मिळ योग तब्बल 30 वर्षानंतर जुळून आला आहे. या 5 दिवसात तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणार की तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात फसणार. कोणत्या एका चुकीमुळे तुमच्या घरात आलेली लक्ष्मी पुन्हा परत जाऊ शकते. पैसा, गाडी आणि बंगला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या 5 दिवसात नेमकं काय करायचं आहे हे आम्ही या व्हिडिओमध्ये अतिशय विस्ताराने सांगणार आहोत. मेष राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण व्हिडिओच्या मध्यभागी आम्ही एक असा सावधगिरीचा इशारा दिला आहे जो तुमचे लाखो रुपयाचे नुकसान होण्यापासून वाचवू शकतो. नशिबाची ही लॉटरी पुन्हा कधी लागेल याची शाश्वती नाही, त्यामुळे एक सेकंदही वाया न घालवता जाणून घ्या या 5 दिवसातील तुमच्या आयुष्याचा संपूर्ण आणि अचूक लेखाजोखा. मेष राशीच्या जातकांनो, 15 मे ते 20 मे दरम्यान तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होता. ग्रहाची स्थिती तुमच्या राशीसाठी इतकी प्रबळ झाली आहे की या 5 दिवसात तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आपोआप उघडले जाणार आहेत. विशेषतः 16 मेच्या अमावस्येपासून तुमच्यातील नकारात्मकता नष्ट होऊन यशाचा नवा सूर्योदय होईल, ज्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होईल. मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक आघाडीवर हा काळ तुमच्यासाठी कुबेराच्या खजिन्यासारखा ठरणार आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा जुनी उधारी परत मिळण्याची आशा तुम्ही सोडून दिली असेल, तर या 5 दिवसात तो पैसा अनपेक्षितपणे तुमच्या हातात येईल. गंगा दशहऱ्याच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मीची पावले तुमच्या घरात पडणार असून तुमची आर्थिक चणचण कायमची दूर होण्याचे प्रबळ योग जुळून आले आहेत. मेष राशीच्या जातकांनो, ही वेळ केवळ स्वप्न पाहण्याची नाही, तर ती सत्यात उतरण्याची आहे. या 5 दिवसात तुम्ही जो काही निर्णय घ्याल किंवा ज्या नवीन कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळण्याची 100% खात्री आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ही नशिबाची साथ देणारी वेळ पुन्हा पुन्हा येत नसते, त्यामुळे आळस सोडून या सुवर्ण संधीचा पूर्ण फायदा उठवा. मेष राशीच्या जातकांनो, करिअर आणि नोकरीच्या बाबतीत हे 5 दिवस तुमच्यासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिल्यासारखे असतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती इतकी उजळणार आहे की तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवतील. जो मान सन्मान तुम्हाला गेल्या अनेक महिन्यापासून मिळत नव्हता, तो आता विनायक चतुर्थीच्या आशीर्वादाने मोठ्या दिमाखात मिळणार आहे. फक्त तुमचे लक्ष ध्येयापासून विचलित होऊ देऊ नका. मेष राशीच्या जातकांनो, व्यवसायातील मंदी आता कायमची संपणार आहे. जर तुम्ही व्यापार करत असाल तर या काळात तुम्हाला अशा काही नवीन संधी मिळतील ज्यातून भविष्यात मोठ्या नफ्याची पायाभरणी होईल. विशेषतः मार्केटिंग, सोशल मीडिया किंवा यंत्रसामग्रीची संबंधित कामात असलेल्या जातकांना अफाट यश मिळेल. तुमची बुद्धी इतकी तल्लख चालेल की कठीण कठीण प्रसंगातही तुम्ही योग्य निर्णय घेऊन विरोधकांना थक्क कराल. मेष राशीच्या जातकांनो, तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू आणि तुमच्यावर जळणारे लोक तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु या 5 दिवसात त्यांचे कोणतेही डावपेच तुमच्या समोर टिकणार नाहीत. नशिबाचे कवच तुमच्या पाठीशी असल्याने शत्रू स्वतःहून तुमच्या समोर नतमस्तक होतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या यशाचा उदो करण्याऐवजी शांत राहून काम करत राहा, कारण तुमचं यशच तुमच्या विरोधकांना सर्वात मोठं उत्तर देणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, 15 ते 20 मे या 5 दिवसात तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आनंदाची मोठी लाट येणार आहे. जर गेल्या काही काळापासून घरात काही तणाव किंवा कटकटी सुरू असतील, तर 16 मेच्या अमावस्येपासून त्या सर्व नकारात्मक गोष्टी घरातून बाहेर पडतील. गंगा दशहऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर घरातील वातावरण इतकं प्रसन्न होईल की कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन
येऊन आनंदाने वेळ घालवतील आणि जुने सर्व मतभेद कायमचे मिटून जातील. मेष राशीच्या जातकांनो, प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा काळ इतका वरदानापेक्षा कमी नाही. जे तरुण तरुणी लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांना 19 मेच्या विनायक चतुर्थीपर्यंत एखादे अतिशय चांगले स्थळ चालून येण्याची शक्यता आहे. विवाहित जातकांसाठी देखील हा काळ सुखाचा असून पती पत्नीमधील ओलावा वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या काळात फिरायला जाण्याचा किंवा एखादा महत्त्वाचा कौटुंबिक निर्णय घेण्याचा प्लॅन करू शकता. मेष राशीच्या जातकांनो, या 5 दिवसात तुम्हाला तुमच्या मुलाकडून एखादी अशी बातमी मिळेल ज्यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब उत्साहाने भरून जाईल. मुलाच्या शिक्षणातील किंवा करिअरमधील प्रगती पाहून तुम्हाला समाजात मोठी प्रतिष्ठा मिळेल. घरातील थोर मोठ्याचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. हे दिवस म्हणजे नात्यामधील दुरावलेले धागे पुन्हा घट्ट विणण्याचे आहेत. त्यामुळे आपल्या लोकांशी प्रेमाने वागा आणि आनंदाचा हा काळ मनसोक्त जगून घ्या. मेषराशीच्या जातकांनो, नशीब साथ देत असतानाच काही बाबतीत तुम्हाला कमालीची गुप्तता आणि सावधानता बाळगणे आवश्यक आहे. या 5 दिवसात तुमच्या वाढत्या प्रगतीमुळे काही लोक तुमच्यावर वाईट नजर टाकू शकतात. 16 मेची अमावस्या नकारात्मक शक्तीच्या प्रभावाखाली ओळखली जाते. त्यामुळे या काळात आपल्या भविष्यातील योजना किंवा यशाची चर्चा बाहेरील व्यक्तीशी करू नका. तुमची गुपिते जेवढी तुमच्यापर्यंत राहतील तेवढेच तुमचे यश अधिक काळ टिकून राहील. मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत हा काळ थोडा धोक्याचा देखील ठरू शकतो. जरी तुमच्याकडे पैसा येत असला तरी या 5 दिवसात कुणालाही मोठी रक्कम उधार म्हणून देऊ नका. नशिबाची चक्र अशी आहेत की या काळात दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. तसेच 17 मेच्या गंगा दशहऱ्याच्या मुहूर्तावर दानधर्म जरूर करा, पण गुंतवणूक करताना कागदपत्राची शहानिशा केल्याशिवाय कुठेही स्वाक्षरी करू नका. मेष राशीच्या जातकांनो, प्रवासात आणि वाहन चालवताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. विनायक चतुर्थीच्या काळात बाहेर फिरण्याचे योग येतील, मात्र वेगावर नियंत्रण ठेवा आणि रहदारीचे नियम पाळा. मोबाईलचा वापर वाहन चालवताना करणे महागात पडू शकतं. लक्षात ठेवा, नशीब तुम्हाला संधी देत आहे, पण तुम्ही एक छोटीशी बेसावधगिरी मोठ्या नुकसानाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे संयम आणि सतर्कता हाच या काळातील तुमचा खरा मंत्र असायला हवा. मेष राशीच्या जातकांनो, 15 ते 20 मे या 5 दिवसातील सुवर्ण संधीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही विशेष आध्यात्मिक उपाय करणं अत्यंत आवश्यक आहे. 16 मेच्या अमावस्येला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व पितृदोष आणि अडथळे दूर होतील. गंगा दशहऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यामुळे तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल आणि प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील. मेष राशीच्या जातकांनो, 19 मे रोजी होणाऱ्या विनायक चतुर्थीला गणपती बाप्पाची विशेष सेवा करणे तुमच्यासाठी भाग्योदयाचे ठरेल. बाप्पाला 21 दुर्वाची जोडी अर्पण करा. पिवळ्या रंगाचा प्रसाद दाखवा. यावेळी ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहील. हे छोटे परंतु प्रभावशाली उपाय तुमच्या आयुष्यातील संकटांचा नाश करून तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर नेण्यास मदत करतील. मेष राशीच्या जातकांनो, हे 5 दिवस तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारे आहेत, हे विसरू नका. नशिबाची ही साथ आणि देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच, पण त्याला तुमच्या मेहनतीची जोड द्या. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीही थांबत नाही. त्यामुळे आळस झटकून कामाला लागा. जर तुम्हाला तुमची वैयक्तिक समस्या विचारायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची जन्मतारीख आणि प्रश्न नक्की लिहा. बाप्पा तुम्हा सर्वांचे कल्याण करो. जय श्री गणेश लिहायला विसरू नका.